आयुष पियुष प्रत्येक दिवशी पालेभाज्या हे आवडीने खातात आणि आज तर दोघांचाही हट्ट होता की शेपूची भाजी न्यायची, परंतु शेपूची भाजी मात्र मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते त्यामुळे दोघे देखील खूप जास्त आवडीने खातात। आणि तुम्हाला देखील माझ्या आयुष पियुषची ही सवय जर आवडली असेल तर एक कमेंट आणि आयुष पियुषला एक लाईक मात्र नक्कीच करा। आणि त्यांना दोघांना ही भाजी आवडण्याचं एक सिक्रेट कारण मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच हेल्दी रेसिपीज आणि मुलांनी देखील पालेभाज्या खावा यासाठीच्या बोनस टिप्स। आज आपण आयुषची आणि पियुषची आवडती डाळ घातलेली शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहूया। खूप दिवसानंतर बाजारामध्ये ही शेपूची भाजी अवेलेबल झाली, कारण उन्हाळ्यामध्ये तर पालेभाज्या मिळतच नाही, परंतु आता पावसाळ्याची सुरुवात आहे आणि शेपूची भाजी मिळण्यास सुरुवात झाली। भाजी छान अशी निसून घेतलेली आहे, त्यानंतर अर्ध्या क्वांटिटीमध्येच मी आता बनवलेली आहे आणि राहिलेली अर्ध्या क्वांटिटीमध्ये उद्या बनवणार आहे। त्यानंतर ही भाजी छान अशी आपण कट करून घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची। आता बऱ्याचदा आपण पालेभाज्या अगोदर स्वच्छ धुवून घेतो, परंतु या भाजीला खूप जास्त माती होती त्यामुळे मी डबल धुतलेली आहे। त्यानंतर शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान अशी तेल टाकून भाजून घ्यायची। तुम्हाला जर ही भाजी अगदी मुलांनी खावी अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवायची असेल तर अगदी अशा पद्धतीने शेंगदाणे कुरकुरीत भाजून घ्या। हिरव्या मिरचीचा देखील छान सुगंध येईपर्यंत ती भाजून घ्या। त्यानंतर त्यामध्ये खूप सगळा लसूण टाकायचा। त्यानंतर मुलांना जिरं बऱ्याचदा आवडत नाही, त्यामुळे जिरेपूड मी करून ठेवलेली आहे ती तेलामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया शेपूची भाजी। आता शेपूच्या भाजीला थोडासा वास असतो, त्यामुळे शेपूची भाजी खाल्ल्यानंतर थोडेसे ढेकर वगैरे येऊ शकतात, त्यासाठी तो भाजीचा वास थोडासा कमी व्हावा यासाठी यामध्ये मी मूग डाळ घालत असते। आणि आयुषला तर शेंगदाणे एक वेळ घातले नाही ना तरी चालेल, परंतु डाळ घातलेली ही शेपूची भाजी खूप जास्त आवडते। आणि आयुषला आणि पियुषला मी एक सवयच लावलेली आहे की मुलांना आपण दररोज त्यांच्या आवडीप्रमाणे भाज्या दिल्या तर मुले पालेभाज्या विसरूनच जातात। त्यामुळे मुलांना जर पालेभाज्या खायला सवय लावायची असेल तर मुलांना त्यांचा जसा हट्ट असतो तसा आपण देखील हट्ट लावला पाहिजे की तुम्हाला जर आठवड्यातील 3 दिवस टिफिनला चमचमीत लाल तर्हेच्या भाज्या न्यायच्या असतील तर राहिलेले 3 दिवस आपल्या आवडीप्रमाणे पालेभाज्या देखील न्याव्या लागतील। आणि मुलांना चमचमीत भाज्यांसाठी अशा पद्धतीच्या भाज्या देखील नेण्यासाठी मुले हा मानतात। त्यानंतर मीठ टाकलं, त्यामध्ये छान असं पाणी तयार झालं आहे, भाजीचंच पाणी तयार झालं आहे। झाकण ठेवून भाजी 50% शिजवून घ्यायची। भाजी शिजण्यापेक्षा डाळ शिजण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो आणि सकाळची घाई असेल तर तुम्ही ही डाळ हवं तर 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजत घाल। त्यानंतर डाळ साधारणतः 50 ते 60% शिजलेली आहे, तोपर्यंत शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण छान असं वाटून घेतलेलं आहे। झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनटं छान अशी ही भाजी शिजवून घेऊ। मुगाची डाळ आहे त्यामुळे पटकन शिजते, चवीला खूप छान अशी लागते। छान हिरवीगार ही पालेभाजी तयार झालेली। अगदी मुले लहान आहेत तोपर्यंत मुले आपलं खूप जास्त ऐकतात, त्यामुळे मुलांना तुम्ही अशा पद्धतीने आपल्यामध्ये जेवायला घेऊन अशा वेगवेगळ्या पालेभाज्या खाण्याच्या नक्कीच सवयी लावा। त्यामुळे मुले देखील मोठं झाल्यानंतर जेव्हा मुले स्वतःच्या आवडीनिवडी मुलांना समजतात त्यावेळेस मुलांना या पालेभाज्या खूप जास्त आवडतात। त्यामुळे तुम्ही लहानपणापासून ही सवय मुलांना लावा। आणि तुम्ही पाहू शकता छान अशी मी ही भाजी बनवलेली आहे। शनिवारचा दिवस आहे, मुले टिफिनसाठी आज 12 वाजता शाळा सुटणार आहे, त्यामुळे मुले लवकर घरी येणार आहे। टिफिनला मुले फक्त एक चपातीच नेणार आहे, त्यामुळे सकाळी दूध पिण्याऐवजी मुलांनी हीच भाजी खाल्लेली आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये आयुष पियुष असं नक्कीच लिहा किंवा आयुषची आवडती शेपूची भाजी असं देखील नक्कीच लिहा। त्याचबरोबर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मुलांच्या आवडीची एखादी भाजीचे नाव एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।